खरं तर तो फ्रॉड कॉल होता। त्याच्यानंतर थोड्याच वेळात सुदैवाने त्या पालकांना फोन आला की तो आपला बाळा घरी आलेला आहे, व्यवस्थित आहे, काही प्रश्न नाही। म्हणजे अशा ज्या केसेस घडतात ह्या मोबाईलच्या माध्यमातून घडत असतात, किंवा धमकी देण्याचे प्रकार होतात, किंवा अफवा म्हणजे बॉम्ब ठेवलेला आहे, विमानात असेल, रेल्वेत असेल, मॉलमध्ये असेल, असे काही गुन्हे घडत असतात। त्याचबरोबर वन संवर्धनाच्या संदर्भात सुद्धा छान प्रश्न आमदारांनी विचारलेत की दुर्मिळ अशी झाडं जी आहेत, जी लोप पावत चाललेली आहेत, त्या झाडांची निगा कशी राखली जाईल याच्यावर विचार मांडलेत। खरं तर मुलांनो, ज्या ज्या तालुक्यांचे आमदार असतात ते आपले सामाजिक, राजकीय, आर्थिक, भौगोलिक दृष्टिकोनातून प्रश्न विचारतात, आणि जे सुंदर आणि चांगले अभ्यासू आमदार असतात ते आपल्या तालुक्यासाठी अनेक प्रश्न निर्माण करून बऱ्याचशा गोष्टी मिळवून घेतात। काही आमदार काय बोलावं हे सुचत नाही, जसं आता मगाशी पास केलं काही नाही की माझ्या वतीने ते बोलतील, तर त्याचा बाजूचा आमदार त्याचा फायदा घेतो, तो त्याचंच आपलं सांगतो आणि त्या दुसऱ्या आमदाराचं मात्र तो काही मत व्यक्त करत नाही। सार्वजनिक प्रश्न असेल तर मांडतो, पण तालुक्याच्या संदर्भातला असेल तर अजिबात मांडत नाही। म्हणून बऱ्याचदा आपल्याला असं चित्र दिसतं की काही तालुक्यांमध्ये आमदारांची कामं समाधानकारक दिसतात, तर काही तालुक्यांमध्ये अजिबात दिसत नाहीत, आणि खासदार सुद्धा त्याच पद्धतीने आपलं वर्तन करत असतात की आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्याला काय करता येईल, किंवा मंत्री महोदय असतात ते सुद्धा याच प्रकारे काम करत असतात की आपल्या झोनमध्ये आपल्याला कसं आपले कामं करून घेता येतील। हे करत असताना एक भ्रष्टाचार पुढे येतो, तो म्हणजे आपण अतिशय उत्तम प्रकारे मांडला की पैसे देऊन मतदान जे आहे, मतदारांना खरेदी करण्याचा जो प्रकार आहे, आणि मतदार सहज खरेदी केले जातात, ही खरं तर अशोभनीय अशी गोष्ट आहे की एखादा व्यक्ती येतो आणि म्हणतो की 5,000 घे, उद्या वोटिंग करायचं आहे। आपण त्याला सांगायची हिंमत करत नाही की माझं वोट इतकं स्वस्त नाहीये, तू मला 1,00,000 रुपये दिले तरी मी ते घेणार नाही, 50 लाख दिले तरी घेणार नाही, माझं वोट मी विकणार नाही। योग्य व्यक्तीला मी ते वोटिंग करेल, आणि योग्य व्यक्ती जर निवडला गेला तर आपण तो त्या भागातला विकास उत्तम आणि चांगल्या प्रकारे करतो। त्याची अनेक उदाहरणं अशी बघायला मिळतात की ज्यावेळेस तुम्ही एखादी समस्या त्या आमदारांकडे घेऊन जातात तो तुमच्याकडे लक्षही देत नाही, तो म्हणतो तुझं काम त्यावेळेस केलं ना, आता बोलण्याची गरज नाही, मला माझ्या पद्धतीने काम करू दे। अशा गोष्टी आपल्याला बघायला मिळतात। सगळे आमदार कसे असतात असं नाही, पण सुंदर अशा पद्धतीने डिबेट तुम्ही जे आहे ते केलेलं आहे। मी पुढच्या वर्षासाठी विनंती करेन की एक टेबल स्वतंत्र शिक्षणासाठी ठेवूया, की ते फक्त शिक्षणावरती प्रश्न विचारतील, मग याच्यामध्ये अभ्यासक्रम असेल, अध्यापन पद्धती असेल, किंवा शिक्षकांविषयीचे काही प्रश्न असतील तर ते प्रश्न आम्ही तुम्हाला देऊ। जो गट असेल की त्यांना सुंदर अशा पद्धतीचे ते प्रश्न आमच्या माध्यमाने पुरवले जातील, कारण तुम्हाला ते प्रश्न कुठून मिळणार नाहीत। त्याच्यानंतर सार्वजनिक ज्या समस्या आहेत, स्वच्छतेच्या संदर्भात असतील, किंवा आपल्या एरियामध्ये काही अशा घटना घडत असतील की ज्याचा त्रास आपल्याला होत असेल, त्या संदर्भात आपल्याला काही विषय घेता येतील। म्हणजे जे ज्वलंत विषय आहेत जे आज आपल्याला भेडसावतात। कधी कधी आपण बघतो आता या स्टेजवर 2 बाईक स्वार इकडे तिकडे फिरत होते, म्हणजे त्यांना काही लाज वाटत नाही, पण ते आपलं स्टंटबाजी कशी दाखवायची, पण त्या मूर्खांना हे कळत नाही की तुमच्याकडे कोण बघायला तयार नाहीये, तुमच्याकडे आमचं लक्ष नाहीये, पण ते लक्ष केंद्रित करण्यासाठी मग गाडीचा आवाज, सायलेन्सरचा आवाज वाढवायचा प्रयत्न करतात। तर अशा माणसांवर सुद्धा आपल्याला हे डिबेट करता येईल की जेणेकरून अशा विषयांवर बोललं जातं, हे जेव्हा लोकांना कळतं तेव्हा ते तसे गुन्हे किंवा तसं कृत्य करत नाहीत। तर जंगम सर, आपण अतिशय सुंदर आणि चांगल्या पद्धतीने ही संसद या ठिकाणी घडून आणलेली आहे, आणि काही विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर म्हणजे धाडस दाखवून प्रश्न विचारलेले आहेत। काही आमदार थोडेसे कच्चे आहेत, पण ते